नमस्कार, मी पूर्णिमा. माझ्या चॅनल तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर झटपट नाश्ता बनवायचा आहे तुम्हाला छोट्याशा बुकीसाठी, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला तर लाईक करा. तर इथे मी मैदा घेतलेला आहे. हे तुम्ही गव्हाच्या पिठापासून देखील बनवू शकता. मी इथे मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये अजवाईन किंवा कलुंजी काहीही आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. तर पोट साफ राहते त्यामुळे मी इथे अजवाईन टाकलेला आहे. यामध्ये थोडंसं हातावरती क्रश करून टाकायचं म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो. त्यानंतर पाणी घालून एक आपण गव्हाच्या पिठाचं चपातीचं जसं पीठ मळतो तशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी करून घट्टसर असं पिठाचा गोळा तयार करून घेऊया. तर पहा, मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकून देखील छान पिठाला आपण तिंबून घेऊया. तर पहा, सॉफ्ट झालेलं आहे छान पीठ. आणखी थोडंसं तेल टाकून मळल्यानंतर आणखी छान सॉफ्ट होतं, म्हणजे एकदम लोण्याचा जसा गोळा असतो तशा पद्धतीचं हे पीठ छान तयार होतं. आणि चांगलं मळून घ्यायचं म्हणजे आपले जे स्नॅक्स आहे ते छान तयार होतं. तर पहा, इथे मी बराच वेळ पीठ मळून घेतल्यानंतर मस्त पीठ आपलं तयार झालेलं आहे. आणि आता यावरती मी झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास तरी आपण पिठाला असं छान भिजवण्यासाठी ठेवून देऊया, म्हणजे छान भिजलं जातं पीठ. तर पहा, इथे यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि अर्धा तासासाठी आपण असं स्टोर करून ठेवूया. तर आता यामध्ये भरण्यासाठी आपण बटाट्याचं स्टफिंग तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 3-4 बटाटे उकडून घेतली होती. बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाट्यांना मॅश करून घ्यायचं आहे, किंवा हाताने जरी बारीक कुस्करून घेतलं तरीही चालेल, किंवा आपण क्रशरने असं किसणीने किसून घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे आहेत. तर यामध्ये मी मीठ, मिरची घातलेली आहे, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला पावडर घातलेली आहे. त्यानंतर रेड चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो थोडंसं 1 चमचा घातलेला आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया. त्याबरोबर थोडीशी यामध्ये हिरवी फ्रेश कोथिंबीर देखील टाकायची आहे. तुम्हाला फ्रेश हिरवी मिरची टाकायची असेल कापून तर ती देखील टाकू शकता, पण मी इथे अवॉइड केलेली आहे, नाही टाकलेली. मी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. तर हे छान मिक्स करून घेऊया स्टफिंग. म्हणजे यामधला बटाटा जो आहे तो पूर्णपणे मॅश झाला पाहिजे, अगदी सॉफ्ट झाला पाहिजे. म्हणजे कसं आपण याचा पराठा बनवणार आहोत, तर ते पराठा बनवताना पोळी फुटली पाहिजे नाही, अशा पद्धतीची स्टफिंग आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर पहा, पीठ देखील छान मस्त घट्ट झालेलं आहे, मस्त झालेलं आहे आणि बटाट्याचं स्टफिंग देखील तयार झालेलं आहे. तर आता आपण याचा एक छोटासा पिठाचा गोळा घेऊन याचा एक आपण पराठा तयार करून घेऊया. तर एक चपातीच्या आकाराचा इतका गोळा घ्यायचा आहे पिठाचा. आणि पहा, इथे मी पराठा तयार करून घेतलेला आहे. आणि हा पराठा जास्त पातळच करायचा, म्हणजे जाड ठेवायचा नाही, अजिबात पातळच करायचा, म्हणजे आपलं स्नॅक्स जे आहे ते छान कुरकुरीत बनतं. जर तुम्ही जाड केला पराठा तर ते असं मऊ पडतं नंतर थंड झाल्यानंतर. त्यामुळे कुरकुरीत बनण्यासाठी पराठा जो आहे तो आपला पातळच ठेवायचा आहे. त्यानंतर बटाट्याचं जे स्टफिंग आहे यामध्ये भरून घेऊया, पण अर्ध्याच भागामध्ये आपल्याला हे बटाट्याचं स्टफिंग भरून घ्यायचं आहे. पूर्ण पराठ्याला लावायचं नाही आहे, जसं आपण बटाट्याचा पराठा करतो तशा पद्धतीने नाही, अर्ध्याच भागात हे भरून घ्यायचं आहे स्टफिंग. तर पहा, इथे जसं दिसतंय तसं अर्ध्या भागामध्ये मी इथे बटाट्याचं स्टफिंग लावून घेतलेलं आहे. त्यानंतर हाताने अर्ध्या भागामध्ये सगळीकडे पसरवायचं आहे. आणि बटाट्याचं स्टफिंग देखील हे जास्त दाट लावायचं नाही आहे, अगदी पातळ लेअरच याची लावायची आहे, जास्त लावायचं नाही, नाहीतर जे आपलं स्नॅक्स आहे ते तुटण्याची शक्यता असते तळताना. त्यामुळे कमी कमीत लावायचं आहे, पातळच लावायचं आहे. तर पहा, असं मी पसरवून घेतलेलं आहे हाताने मस्त. पराठ्याच्या अर्ध्या भागामध्ये स्टफिंग भरून झाल्यानंतर या आपण अर्धा जो उरलेला भाग आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बाजूने जो आहे उरलेला भाग तो चिटकवून घ्यायचा आहे, म्हणजे जे आपलं स्नॅक्स आहे ते तुटणार नाही, फुटणार नाही. आणि अशा पद्धतीने हे चिटकावून घेतल्यानंतर मस्त असं आपण त्याला लॉक करून घेऊया हाताने दाबून. लॉक झाल्यानंतर असं चमच्याने किंवा तुम्ही चाकूने देखील कट करू शकता. तर मी हा करंजीचा चमचा आहे, याने मी इथे हे स्नॅक्स आपलं कट करून घेत आहे. तर हे जास्तच जाड ठेवायचं नाही आहे, पातळ पातळ असं आपण याला कट करून घेऊया. जितकं जमेल तितकं पातळच ठेवायचं. तर पहा, एवढं पातळ मी बनवलेलं आहे आणि आपलं स्नॅक्स इथे आता तयार झालेलं आहे. तर हे बनवत आहे तोपर्यंतच मी इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कढईत गॅसवरती. आणि आता हे तयार झाल्यानंतर याला फक्त असं एक दोन वेळा आपण हाताने पिळा देऊन घ्यायचा आहे, म्हणजे याचा छान शेप तयार होतो. आपल्याला जसं हवं आहे तसा आकार आपण याचा देऊ शकतो. तर हे अशा पद्धतीने फक्त 1-2 पिळा दिल्यानंतर याला एक छान आकार येतो.
मस्त शेप तयार होतो याचा आणि डिझाईन येते आणि तळल्यानंतर याचा जो शेप आहे हा असाच राहतो आणि ते दिसण्यासाठी खूप छान दिसतात आणि खाण्यासाठी पण कुरकुरीत लागतात मस्त. तर पहा तेल पण इकडे गरम झालेलं आहे आणि आता आपण तळून घेऊया लगेचच. तर पहा तळत असताना मी तेल इथे चांगलं गरम करून घेतलं होतं. त्यानंतरच जे आपलं स्नॅक्स आहे ते यामध्ये तळून घ्यायचं आहे, म्हणजे छान क्रिस्पी बनतं, कुरकुरीत होतं. जर थंड तेलात टाकलं तर ते असं जास्त ऑइली ऑइली होईल आणि कडक बनणार नाही, क्रिस्पी होणार नाही, असं सॉफ्ट सॉफ्ट बनेल. खाताना तेवढं छान लागत नाही ते. त्यामुळं कडक कडक तेलामध्ये टाकायचं म्हणजे छान कुरकुरीत मस्त बनतं. आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटे स्लो फ्लेमवर चांगलं आपण त्याला तळून घेऊया. मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळत राहायचं आहे. तर तुम्ही इथे पाहत आहात चांगला जरा गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे. तर जे अगोदर टाकले होते मी ते चांगले तळून झालेले आहेत, त्यांना छान गोल्डन कलर आलेला पण आहे. तर हे मी अगोदर काढून घेते. तर पहा मस्त छान झालेले आहेत. शेप पाहू शकता तुम्ही, अगदी जसा आपण दिला होता तसंच शेप राहिलेला आहे आणि छान क्रिस्पी पण झालेले आहेत. आता हे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर पहा मस्त छान कुरकुरीत झालेले आहेत. बाकी सर्व राहिलेले सेकंड बॅच पण मी अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहे आणि आता हे आपण सॉससोबत खाऊ शकतो. तर खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. अगदी झटपट 10 ते 15 मिनटामध्ये झटपट तुम्हाला बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी खूप छान आहे किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी देखील खूप छान आहे. तर ही रेसिपी नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी बनली ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान रेसिपीसोबत. तर आजच्यासाठी इथेच थांबूया. बाय बाय, टेक केअर.